नमो नमः. प्रथम नमस्कार नमन त्या साष्टांग मिळवत ज्यांचं अधिष्ठान मंदिरामध्ये मूर्तीरूपाने आहे अशा ओम जगद्गुराचा शिव निष्काम जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या चरणी साष्टांग दंडवत. कृष्णाच्या सिद्धेच्या लक्षणायुक्त गिरिजामाता भद्रमान जीवित चरणीवंतन काशीपेक्षाही गोबर पुण्य या भूमीचं म्हण या भूमीला वंदन. तसंच आपल्या ज्याच्या घरी काय विठ्ठलाचे पाय अशा गोमातेला वंदन. त्याप्रमाणे बाबांनी सर्वात आपल्या सर्व भक्तांसाठी काय दिलं असेल महत्वाचं तर काय दिलेलं आहे वरदान. कोण काय देतं कोण काय देतं की नाही. अनेक व्यक्ती एकमेकाला काय देत असतात, मात्र बाबाजीने आपल्या सर्वांसाठी काय दिलेलं आहे नित्यनेम. नित्यनेम म्हणजे नित्यनेम विधी म्हणजे काय, नित्य म्हणजे दररोज अखंड, नेम म्हणजे ठरलेल्या वेळी आणि तो पाठ करायचा चांगला नित्यनेम विधी. तसं आपलं किती वाजता पाठ करायला ठरलेलं आहे, अशा 5 वाजता का 5 वाजता नित्यविधी उपस्थित असलेले समजा श्री स्वामी लक्ष्मणगिरी महाराज, त्याप्रमाणे आपले रघुवीरानंद महाराज, म्हणजे रामानंद महाराज, विष्णुदेवानंद महाराज, रवींद्रानंद महाराज, भागवतानंद महाराज, अजून कोण राहिलं, काशिकानंद महाराज, ब्रह्मानंद महाराज, हे सर्व साधक ब्रह्मचारी तर उपस्थित असलेले की आपले निगोटे भाऊ समजा की सेवक उपस्थित म्हणजे त्यांचे जोडीदार काय नाव, कवडे अण्णा. तर उपस्थित असलेले आपल्या आश्रमाचे सर्व सेवक बाबाजी शहीद उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, उपस्थित असलेले आपल्या प्लंबरचं काय नाव आहे, शंभू डंबाळे म्हणून ज्यांना आदेश मिळतात उपस्थित झाले की असे शंभू डंबाळे. तसंच सर्व गुरुकुलाचे विद्यार्थी या सर्वांना धन्यवाद देऊन या सर्व पुण्यवान आणि भाग्यवंतांचं वरात करून टाळी वाजवून गणपतीच्या साक्षीने अभिनंदन करायचं आहे. बाबांचा आवडता ग्रंथ भागवत. त्या भागवतामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय बघा आपण या ठिकाणी आज अध्याय नंबर 7वा. अध्याय किती आहे? 7वा. त्या 7व्या अध्यायातील विशेष प्रसंग नाथ महाराजांनी लिहून ठेवलेला आहे, जो कृष्ण उद्धवाला उपदेश करताना सांगितलेला आहे. तर आपण ऐकणार आहोत, त्याची चर्चा बघा, चर्चा करणार आहोत. भगवंत काय म्हणतात, ही सृष्टी मी काय केली की पाहू जातं एक देव त्याने निर्मिले सर्व. की भगवंतांनी सृष्टीमध्ये जग निर्माण केलं आणि जग निर्माण करताना अनेक प्राणी काय तयार केले, अनेक प्राणी तयार केले बरं का. जनावरं, पशु पक्षी की ज्यामध्ये 1 पायाचे, 2 पायाचे, 3 पायाचे, 4 पायाचे, 6 पायाचे, 10 पायाचे, अनेक पायाचे, काही बिगर पायाचे बरं का. हे सर्व प्राणी कोणी तयार केले? भगवंताने तयार केलं. आणि भगवंताने तयार केल्यानंतर सर्व त्या प्राण्याकडे बघितलं, काय सर्व प्राण्याकडे मागे वळून पाहिलं. भगवंताच्या काय लक्षात आलं, हे सर्व मी तयार केले म्हणे, मात्र याच्यामध्ये कोणी मला काय दिसत नाही, कोणता काय दिसत नाही मला जाणणारा. काय म्हणजे मला जाणणारा याच्यामध्ये कोणताही प्राणी पशुपक्षी मला दिसत नाही. आणि मग भगवंताने पुन्हा काय केलं, लीला काय केली, मग कोणा तयार केलं बघा, तुम्हा आम्हाला म्हणजे मनुष्याला तयार करत बघायचं बरं का. बघा मनुष्य देहात बघा बरं का,
अध्याय नंबर 7वा, अध्याय नंबर 7वा बरं का. अध्याय नंबर 7वा, श्लोक नंबर 21 नंबर 21 आणि 22. देव काय उद्धवाला श्रीकृष्ण भगवंत उपदेश करायला काय म्हणतात, मी काही देह एक पायात म्हणजे एका पायाची, काही द्विप म्हणजे 2 पायाचे, काही 3 पायाचे, काही चतुर्थ म्हणजे 4 पायांचे प्राणी निर्माण केले. सर्प आदी काही प्राणी यांना मुळी पायच नाही बघा, काही प्राण्यांना पायच नाहीये. त्यांना पाय नाहीत. तर गोमा गोमाला किती पाय राहते माहिती ना, अनेक पाय गोमा या प्राण्याला गोम, ज्याला अनेक पाय कित्येक पाय असतात. अशी विविध शरीर मी उत्पन्न केली बरं का. हे कोण तयार केले बघा, देवाने तयार केले. कोण उत्पन्न केलं? या सर्व प्राण्याला. ती किती प्रकारची व किती संख्येची आहेत याची गणना करणे कठीण आहे बरं का. ती किती संख्येची आहे त्याची गणना करताना ते म्हणतात ती कठीण. पण ते प्राणी त्यांचा करता जो मी बघा, या सर्व प्राण्यांचा करता कोणी म्हणे? भगवंत की. मग म्हणतात पाहू जाता एक देव. लक्षात. हे सर्व सृष्टी बघा भगवंताने तयार केली. आणि भगवंतच काय म्हणतात मग? भगवंत स्वतःच्या मनाशी काय विचार करू राहिले म्हणे, यातला मला जाणणारा कोणीच नाही. म्हणे जो मी त्यांचा या सर्वांचा करताय म्हणे, जो मी त्याला जाणत नाही म्हणे, म्हणून त्यांना मूढमती म्हटले बरं का. जे देवाला जाणत नाही त्यांना काय म्हणतात? मूढमती म्हणजे ज्यांना याचा पत्ताच नाही काय म्हणतात? ज्यांना कशाचा पत्ता नाही. आपण बोलता म्हणतो ना, एका चुकला ऐकलंच नाही त्याला काय म्हणतो? तुला याचा काही पत्ता आहे बरं का. मग मूढ. मग मी आपल्या अंशाने ज्ञानशक्ती देऊन मानवी शरीर उत्पन्न केले बरं का. मग देवाने काय केलं? लीला केली. काय लीला केली? ज्ञानशक्ती देऊन मानवी शरीर तयार केलं. म्हणजे त्याला माझी प्राप्ती होईल अशी योजना केली बरं का. या मनुष्य प्राण्यामध्ये कोणती योजना केलेली आहे? भगवंताला जाणण्याची बरं का. कोणाला जाणण्याची? अशी योजना कोणी तयार केली? त्या का देवाने तयार केली बरं. कोणामध्ये तयार केली? माणसामध्ये. ज्या देहाच्या आधाराने साधना केल्यावर माझी प्राप्ती होते बरं का. तो देह अर्थातच मला प्रिय बरं का. देवाला कोणता देह प्रिय मग? बरं का. हे बाकी पशु पक्षी जनावर देवाला प्रिय नाहीत. सर्वात देवाला प्रिय कोणता प्राणी मग? हा. म्हणूनच वेद मनुष्य देहाची प्रशंसा करत बरं का. आणि देवता मानवी देह धारण करण्याची इच्छा करतात बरं का. देव सुद्धा कोणती इच्छा करतात? म्हणून देवाने सुद्धा श्रीकृष्ण रूपाने कोणता देह धारण केला होता? म्हणून म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी जन्मामा लक्षात घ्या. या पृथ्वीतळावर देव सुद्धा कोणती इच्छा करतात? मला कोणता जन्म मिळावा. असं कोण इच्छा करतं? मग तुम्हाला इच्छा आहे की नाही? तुम्हाला कोण जन्म मिळायला पाहिजे पुढच्या जन्मामध्ये? गाढवाचा का कावळ्याचा? कारण जसं कर्म तसा जन्म का तसा जन्म लक्षात घ्या. जसं बघा, आपण एखादं बघा उसनं घेतलं, कर्ज घेतो समजा की काय उसनी वस्तू आणली किंवा कर्ज घेतो का कबूल केलं, संकल्प केला आणि जर आपण त्या नुसार काय केलं ते पूर्णच नाही केलं म्हणून ते आपला कोणता जन्म देतो? जीव भाड्याचा बैल आणि भाडे चुकल्यावर जाईल की नाही. आणि बाय नको जन्म देतो मग देव. मग माणसाने जर कोणाचं बुडवलं ना, कबूल केलं, दिलं नाही, त्याचं आणलं त्याला परत केलं नाही, तर माणसाला कोण जन्म मिळतो पुढच्या जन्मी? बैलाचा. आणि बायांना म्हशीचा. बरं का. बायांना कोण जन्म मिळतो? बरं का, म्हशीचा.
मग बायाने खबरदारी घ्यायची, माणसाने खबरदारी घ्यायची. ज्यांना पुढच्या जन्मी काय व्हायचं नाही म्हणून त्यांनी काय करायचं, कोणाचंही उसणं ठेवायचं नाही. कबूल केलेल्याप्रमाणे काय करायचं, त्याला देऊन टाकायचं. किंवा कोणाचं कर्ज काढलं त्यालाही कोणाला काय देतं म्हणलं त्याला काय करायचं, देऊन टाकायचं. संकल्प केला, जसा डंबाने संकल्प केला की नाही, आणि ते जर आले नसते तर पुढच्या त्याला कोण व्हावं लागलं असतं. बरं का ते देवाला, आहे की नाही? त्यांनी संकल्प काय करेल, मला जर संदेश आला आश्रवण एखाद्या सेवेचा, तर मी ती सेवा संधी सोडणार नाही. उशिरा का होईना पण येईल बरं का. मला टाळी वाजून सगळं विचार घ्या. म्हणून स्वर्गातले देव सुद्धा कोणती अपेक्षा करत्या, या मृत्यू लोकामध्ये आम्हाला कोण जन्म मिळावा. माणसाला नीट बसा. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. आधार का फक्त 5 मिनिटं लक्ष आहे. 5 मिनिटं जास्त आहे आता. एकदम काय त्याला स्मॉल टाइम बरं का. थोडासा वेळ. आता शुकाचार्य परीक्षित राजाला काय सांगाय बरं का. ही कथा शुकाचार्य कोणाला सांगत आहेत, परीक्षित राजाला बरं. म्हणे हे राजा परीक्षित, शुक म्हणतात, याप्रमाणे श्रीकृष्णाने उद्धवाला नरदेहाची आपली आवड सांगितली बरं का. काय सांगितलं देवाने उद्धवाला, मला कोणाची आवड आहे म्हणे, मनुष्य देहाची आवड आहे. व तो काय म्हणाला, उद्धवा, या मानवी शरीराने अनेक प्रकारच्या वेग विचारांनी साधक मग एकरूप होऊ शकता बरं का. देव काय म्हणतात, या मनुष्य देहाच्या माध्यमातून काय होऊ शकतं, माझ्याशी एकरूप. हे सर्व मनुष्य प्राणी कोणाशी एकरूप होऊ शकतात, म्हणजे मला येऊन मिळतात लक्षात. जसं नदी समुद्राला मिळते की नाही, आणि ती एकरूप होते. समुद्राला नदी मिळाली आपल्याला दिसते का, ती याचा अर्थी नाही का, आहे मात्र ती कशाला मिळाली. तसं मनुष्य सुद्धा कोणाला जाऊन मिळू शकतो, बरं का. नर त्याला प्राप्त होऊन जे विचारी लोक असतात ना, ते उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा जो ईश्वर, असा मी त्यांचा शोध करता बरं का. कोण शोध करतात, देवाचा मनुष्य बघा. त्यासाठी ते विवेक बुद्धीने आत्मानाम आत्म विवेक करतात. आणि ज्ञानरूपाने मी सर्वांचा प्रकाशक आहे, अर्थात कोणतेही ज्ञान मी असल्यामुळेच होते इत्यादी लक्षणांनी मला जाणण्याचा प्रयत्न करतात. मनुष्य कोणाला जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणून म्हणतात जाणतेने गुरु. जसं झाडाला पाणी कुठं टाकलं पाहिजे, आहे की नाही. त्यासाठी आपण आळं करतो, आळं ते पाणी कुठं जावं, मुळाला, नाही की. तसंच बघा की मी प्रकाशक आहे बरं का. देव काय म्हणतात, मी सर्वांचा प्रकाशक आहे. बघा सूर्याचा सुद्धा प्रकाशक कोण आहे बरं का, लक्षात आहे बरं का. म्हणजे सर्व सृष्टीला जो प्रकाश देतो त्याला तो ईश्वर बघा. अशा अनुमानाने मला कळाले बरं का. असा अभिमान धरतात त्यांना मी सापडत नाही बरं का. पण अभिमान सोडून एक एक वस्तू गाळीत त्यांच्याकडे न बघता जे सर्वत्र सरळ मला पोहोचतात, त्यांनाच माझा क्षणोक्षणी मग कणाकणात अनुभव येतो बरं का. म्हणून मनुष्याने काय करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, कशाला सोडून द्यायचं म्हणता, नको नको मान सोडी मी तू पण. मन काय धरायचं आणि माणसाने, अभिमान. जसं रावणाला गर्व झाला तर देवाने काय केलं, अभिमाने रावण मेला, लक्षात घे.
ज्याला इहपर म्हणजे मृत्यूलोकामध्ये सर्व आशा अनायशी होती बरं का, त्याला ब्रह्म प्राप्त होऊ शकते. त्याने कलिकालाशी जगण्यास कमन कसली आहे असे समजावे. मुक्त तर स्वतःशी आहेच, पण निर्मळ असा असं ते तेव्हा त्याला ती दिसते बरं का. आरसा आपल्या समोर आरसा आहे आणि तो खराब असला तर आपण त्याला आपण चेहरा पाहायला गेलो कसं दिसला आपला चेहरा. आरसा कसा असला पाहिजे, स्वच्छ आणि बरं का लक्षात. त्याप्रमाणे आपला विचार कसा असला पाहिजे. हा म्हणजे विवेकाने अंतकरण निर्मळ निर्मळ विचाराने माणसाने तरच त्याला आत्मा दिसतो बरं का, प्रतीत होतो. याविषयी आता बरं का. आजच्या या पर्वकालावर आपण आज कोणती चर्चा केली. मनुष्य देहाची परशी देवाला काय आवडतं बरं का. म्हणून आपण चर्चा कशीच केली, कारण मनुष्य देह देवाला का आवडतो, का आवडतो. हा जसं नाही का योजना योजना आहे सरकारच्या योजना, तशी या शहरामध्ये कोणती योजना आहे, भगवंताला पाहण्याची, भगवंताची एकरूप होण्याची, भगवंताला शोधण्याची बरं का योजना योजना. मग आपण किती भाग्यवान आहोत की नाही. म्हणजे आपण कोणाला पाहू शकतो. म्हणून मग काय म्हणतात, देव पाहावयाशी गेलो, देव पाहावयाशी गेलो, देव पाहावयाशी गेलो म्हणून भस्मले पुणे. कलमे वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. शिवपाठाच्या अमृतधारा मुखे निघे होळी. ते विरदई प्रभू नामाची भरोनिया जोळी. भस्मले पुनी प्रभात गाळी मंगलमे सर्वांनी म्हणा, स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. सबका आवाज. त्याग करी संसार विटोनी पाटील जणू जळी. भस्मले पुनी प्रभात गाळी मंगलमे वेळी. स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. संत समागम लाभे दुर्गम वंदोनी पाय धुळी. कडतण भक्ती प्रसन्न चित्ती नाय होळी. भस्मले पुनी प्रभात गाळी मंगलमे वेळी. स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळी. दीन बालके वस्ती गृहातून धन्यवाद उजळी. मुलांना थांबा थोडं. भस्मले पुनी प्रभात गाळी मंगलमे वेळी. स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. समोर या समोर. बांधले शिवाले प्रभू स्थापून या देवळे. कैलासाचा राणा देव हृदय चंद्रमोळी. भस्मले पुनी प्रभात गाळी मंगलमे वेळी. स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. किती बांधले शिवाले प्रभू स्थापून या देवळे. कैलासाचा राणा देव हृदय चंद्रमोळी. भस्मले पुनी प्रभात गाळी मंगलमे वेळी. स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. विनम्रावे अर्पित भाकर काव्य पुष्पांगळी. दिसे मंदिरी स्वामी जनार्दन नाद ब्रह्मडोळी. भस्मले पुनी प्रभात गाळी मंगलमे वेळी. स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. बाबा जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी.